नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील कोवड ग्रामपंचायतीमध्ये मार्च 2015 मध्ये विविध विकास कामं व साहित्य खरेदीच्या नावाखाली करण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केला. या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेत विनायक कोले यांनी ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांबाबत 7 प्रमुख खर्चांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सार्वजनिक कचरा कुंड्यांसाठी 1,68,000, नवीन विद्युत पंपांसाठी 1,44,000, शाळा व अंगणवाडीसाठी खेळणी व जाजम खरेदीवर 77,500, वृद्धांसाठी सिमेंट बाकड्यांवर 49,500, आरोग्य शिबिरासाठी 50,000, संगणक व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी 1,35,000, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 3,28,073 रुपये इतका खर्च दाखवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे सोलार प्रकल्पाची बिलं एकाच दिवशी विविध नावांनी काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व खर्चांमध्ये प्रत्यक्षात कामं न होता केवळ कागदोपत्री बिलं तयार करण्यात आली असावीत. एका महिन्यात मोठ्या प्रमाणावर देयकं अदा करण्यात आली असून खोट्या पावत्या व वाउचरचा वापर झाल्याची शक्यता असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या कथित गैरव्यवहाराला संबंधित अधिकाऱ्यांचं पाठबळ असल्याचा आरोप त्यांनी केला. चौकशीची मागणी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केलं असून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच चौकशी अहवाल सादर केला जाईल असा दावा त्यांनी केला. यावेळी लक्ष्मण मनवाडकर यांनी पत्रकार परिषद घेण्यामागील भूमिका स्पष्ट करत ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार, विकास कामातील अनियमितता आणि आर्थिक व्यवहारातील पारदर्शकतेचा अभाव यामुळे नागरिकांना पत्रकार परिषद घेण्याची वेळ आल्याचं सांगितलं. जानबा कांबळे यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती 15वा वित्त आयोग, मागासवर्गीय कल्याण निधी, ऑडिट अहवाल, ग्रामसभेचे ठराव, इतर कागदपत्र मागवलेली होती. मात्र नियमानुसार मुदत संपूनही माहिती न दिल्यानं माहिती अधिकार कायद्याचं उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला. ग्रामपंचायतीचे सदस्य आप्पा जाधव, चंद्रकांत सुतार यांनी आम्हाला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतलं जात नव्हतं. बैठकीत उरलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नव्हती. काही जण परस्पर निर्णय घेत असल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात जाणंच बंद केलं असा दावा त्यांनी केला. पत्रकार परिषदेला पांडुरंग वांद्रे, चंद्रकांत कुंभार, कल्लाप्पा वांद्रे, संभाजी आढाव, शिवाजी जाधव, भैया पाटील, वसंत वांद्रे, रामा पाटील, अभिजित भन्याळकर, परशुराम आढाव, भरमो आढाव, गजानन आढाव, गुंडू तेली आणि लक्ष्मण बागिलगेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.